नमस्कार फ्रेंड्स, आपलं स्वागत आहे आपल्या चॅनेलवर. जिथे आपण चालू केलेलं आहे इंडियन पॉलिटी. त्यामध्ये ऐतिहासिक पार्श्वभूमीमध्ये आपण बघितलेलं आहे की दोन टप्पे आहेत. दोन टप्प्यामध्ये पहिल्या टप्प्यामध्ये आपण ईस्ट इंडिया कंपनीने च्या नियंत्रणासाठी जे जे कायदे आणले ते बघितलेले आहे. त्यामध्ये रेग्युलेटिंग ऍक्ट, सुधारणा कायदा, पिट्स इंडिया ऍक्ट, त्यानंतर चार्टर सिरीजमध्ये 1792ची चार्टर सिरीज, त्यानंतर 1813 चार्टर ऍक्ट, त्यानंतर 1833चा चार्टर ऍक्ट आणि 1853चा चार्टर ऍक्ट. त्यानंतर 1853चा चार्टर ऍक्ट ब्रिटिश ईस्ट इंडिया राजवटीतला शेवटचा कायदा होता. त्यानंतर आपण आतापासून सुरुवात करणार आहे ते म्हणजे कंपनीची राजवट संपुष्टात आल्यानंतर ब्रिटिश पार्लमेंटची जी राजवट आहे ती, किंवा ब्रिटिश घराणेशाहीची राजवट, ही घराणेशाहीची राजवट बघत असताना ही का आली, याची पार्श्वभूमी काय होती हे पहिला जाणून घेऊया. 1857 मध्ये चा जो उठाव झाला, त्यामध्ये 1857च्या उठावामध्ये मंगल पांडे, नानासाहेब, राणी लक्ष्मीबाई, बहादूरशाह जफर यांनी जे उठाव निर्माण केलेला होता, त्यामुळे ब्रिटिश पार्लमेंटला मोठा धक्का बसला. त्यांना भारतीय प्रदेश हातातून जाऊन द्यायचा नव्हता. त्यासाठी त्यांनी कंपनीची राजवट संपवून स्वतःच्या हातात सत्ता घेतली व आपण किती स्वतः योग्य शासन करू शकतो यासाठी यांनी पुढला कायदा आणला, तो आहे भारत सुशासनाचा कायदा 1858. या कायद्यामध्ये त्यांनी भारताला कोणत्या प्रकारे चालवू शकतो याचे मुद्दे दिलेले आहेत, किंवा सुशासन कोणत्या योग्य पद्धतीने करू जाऊ शकते याची एक हमी दिलेली आहे, ते आपण बघणार आहोत. तर चालू करूया. भारत सुशासनाचा कायदा 1858. तर 1858च्या कायद्यामध्ये त्यांनी भारतासाठी जे योग्य असे कायदे केलेले आहेत, त्यासाठी त्यांनी आधीचे जे कायदे होते ते नष्ट केलेले आहेत. त्यामध्ये त्यांनी 1858च्या कायद्यामध्ये जी दुहेरी शासन व्यवस्था होती, शासन व्यवस्था, त्यामध्ये आपण बघितलेलं होतं बोर्ड ऑफ कंट्रोल, व कोर्ट ऑफ डायरेक्टर. या दोन नष्ट करण्यात आले. हे लागू केले होते पिट्स इंडिया ऍक्ट मध्ये, आणि या दोन कार्यकारी यांना नष्ट करण्यात आलं. त्यानंतर 1858 नंतर 1858 नंतर ह्या जागी भारत मंत्री किंवा सेक्रेटरी ऑफ स्टेट हे पद निर्माण करून हे भारत मंत्र्याचं पद निर्माण गेलेलं आपल्याला दिसून येईल. या आता कायद्यामध्ये आपल्याला काय बघायचं आहे नेमकं बघूया की कंपनीची सत्ता संपुष्टात येऊन कारभार ब्रिटिश संसदेकडे गेलेला आपल्याला दिसून येतो. यामध्ये कंपनीची सत्ता संपुष्टात येऊन कंपनीकडे ब्रिटिश संसदेकडे सत्ता गेलेला आपल्याला दिसून येईल. त्यानंतर या कायद्याने भारताच्या कारभार राणीच्या नावाने चालवला गेलेला होता. हा कायदा इथून पुढे, कारण की ब्रिटिश संसद ही राणीच्या अधीन कार्यरत होती, राणीच्या नावाने चालवला जात. म्हणजे ब्रिटिशमध्ये अजूनही राजेशाही घराणे आहे, तिथे राजा जे म्हणल ते संसदेला मान्य करावं लागतं. भारताचे गव्हर्नर जनरल आता व्हॉइसरॉय अशी पदवी मिळाली होती. यामध्ये राणीने
गवर गव्हर्नर जनरल ऑफ इंडिया हे पद नष्ट करून व्हाईसरॉय हे पद आणलेलं होतं. व्हाईसरॉय म्हणजे जो राजाच्या अधीन राहून काम करेल असा माणूस होता. असा पहिला व्हाईसरॉय लॉर्ड केनिंग याला बनवण्यात आलेलं होतं. लॉर्ड केनिंग याला बनवण्यात आलं होतं. त्या लॉर्ड केनिंगच्या मदतीसाठी त्यांनी भारत मंत्री वा सेक्रेटरी ऑफ स्टेट ही पद निर्माण करून त्याच्या हाताखाली 7 सदस्य नेमून दिलेले होते. या सदस्यांमध्ये पहिले भारत मंत्री होते. भारत मंत्री पद निर्माण 7 सदस्यांचे 15 सदस्यांचे, त्यामध्ये 7 सदस्य कंपनीकडून आणि 8 सदस्य ब्रिटिश पार्लमेंटचे अशी उपाययोजना यामध्ये करण्यात आलेली आपल्याला दिसून येते. आणि पहिले भारत मंत्री होते त्यावेळेचे लॉर्ड स्टॅनली. या कायद्यामध्ये या कायद्याने भारतातील दुहेरी शासन व्यवस्था बंद केली. म्हणजे आपण मगाशी बघितलेलं दुहेरी शासन व्यवस्था जी बोर्ड ऑफ कंट्रोल अँड कोर्ट ऑफ डायरेक्टर ही पदे होती ही बंद केलेली होती. व त्यानंतर त्यांनी हे भारत मंत्री पद निर्माण करून पहिला भारत मंत्री लॉर्ड स्टॅनली याला बनवलेलं होतं. त्यानंतर आपण ह्याच्यानंतर दुसऱ्या टप्प्यामध्ये बघत असताना काही कायदे त्यांनी तयार केलेले आहे. हा सुशासनाचा कायदा आणलेला होता. त्यानंतर दुसऱ्या टप्प्यामध्ये त्यांनी दुसरा टप्पा बघत असताना ब्रिटिश राज्यघराण्याने काही कायदे आणलेले होते. ते म्हणजे इंडियन काउन्सिल ऍक्ट, इंडियन काउन्सिल ऍक्ट 1861. दुसरा इंडियन काउन्सिल ऍक्ट 1892, इंडियन ऍक्ट 1892. त्यानंतर तिसरा कायदा होता तो म्हणजे भारत सरकार कायदा किंवा इंडियन काउन्सिल ऍक्ट 1909. त्यालाच आपण मॉर्ले मिंटो कायदा 1909 असेही म्हणतो. त्यानंतरचा चौथा कायदा आहे भारत सरकार कायदा किंवा इंडियन काउन्सिल ऍक्ट या नावानेच आणलेले आहेत सगळे कायदे. त्यानंतर त्याला त्यांनी नाव दिलेलं होतं मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड कायदा 1919. पाचवा कायदा आहे भारत सरकार कायदा 1935. आणि शेवटचा भारत स्वातंत्र्याचा कायदा
1947. तर पुढील लेक्चरमध्ये आपल्याला हे कायदे काय आहेत हे जाणून घ्यायचं आहे. तर आपण पुढील लेक्चरमध्ये हे कायदे पूर्णतः जाणून घेणार आहोत की या कायद्यामध्ये काय काय आहे, या कायद्याने आपल्या घटना निर्मितीवर कोणते परिणाम दिलेले आहेत हे जाणून घेणार आहोत. त्यासाठी पुढले लेक्चर नक्की बघा आणि सपोर्ट करा. थँक्यू.